शांती. आज आहे 26/11/23 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 31/12/96. मुरलीचे शीर्षक आहे नवीन वर्षामध्ये अनुभवी मूर्त बनून सर्वांना अनुभवी बनवा. शांतिवन डायमंड जुबली हॉलच्या उद्घाटन प्रसंगी बाबा बोलत होते. आज नजरेने निहाल करणारे बापदादा तुम्हा सर्व अतिस्नेही सहयोगी स्नेहामध्ये लवलीन मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाच्या मस्तकावर हृदयामध्ये स्नेहाचे प्रमाण दिसून येत आहे. हॉलमधील मागे असलेल्या भाऊ बहिणींना उद्देशून बाबा म्हणाले, तुम्ही विचार कराल की आम्ही मागचे तर बाबांना दिसत नाही आहोत, परंतु बापदादांच्या डोळ्यांमध्ये असा अनोखा टीव्ही आहे ज्याने दूर असणारी वस्तू सुद्धा समोर दिसत आहे. भले मग कुठल्याही कोपऱ्यात बसले आहात, परंतु बाबांच्या समोर आहात. तर आता तरीही आरामात तर बसले आहात ना? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आज खूप उमंग, उत्साह आणि खुशीत आहे ना? तर टाळ्या वाजवून दाखवत आहेत. परंतु बापदादा तुमच्या अंतःकरणातील आनंदाला जाणतात. बापदादा पाहत आहेत की प्रत्येक मुलाला सहयोगाचे प्रमाण देण्यामध्ये खूप खुशी होत आहे. म्हणून 1000 भुजा दाखवल्या आहेत. तर भुजा सहयोगाची निशाणी आहे. बापदादा जाणतात चोहो बाजूंच्या एका मुलाने, भले देशातील किंवा परदेशातील, सर्वांनी धनाने असो, मनाने असो, नाहीतर तनाने असो, सहयोग अवश्य दिला आहे. आणि आज तुम्हा सर्वांच्या सहयोगाचा पुरावा तुम्ही आरामात बसून पाहत देखील आहात, ऐकत देखील आहात. आता जास्त टाळ्या वाजवू नका. तुमच्या आनंदाच्या मनातल्या टाळ्या बापदादांपाशी पोहोचल्या आहेत. पहा, आज 2 विशेषता आहेत. एक तर हे शांतिवन ज्याला सर्वांनी उमंग उत्साहाने बनवले आहे, त्याचे बापदादांसोबत तुम्ही मुले देखील उद्घाटन करत आहात. आणि आज ड्रामा अनुसार नवीन वर्ष सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे बापदादा सर्व मुलांना आपल्या दोन्ही हातामध्ये कवटाळून घेत दोन्ही गोष्टींसाठी शुभेच्छा देत आहेत. आणि जसे आता यावेळी साकार रूपामध्ये बाबांसोबत उमंग, उत्साह आणि खुशीमध्ये नाचत आहात, असेच नवीन वर्षामध्ये सदैव अव्यक्त रूपामध्ये साथी समजा, अनुभव करा. हा सोबतीचा अनुभव खूप गोड आहे. बापदादांना सुद्धा मुलांशिवाय चांगले वाटत नाही. माईक बंद झाला. पहिला अनुभव आहे ना, म्हणून हा सुद्धा ड्रामामध्ये खेळ समजा. कोणतीही गोष्ट कमी जास्त समजू नका. चांगले आहे आणि चांगलेच राहणार. खूप छान करत तुम्ही देखील चांगले बनाल आणि ड्रामाचा प्रत्येक सीन सुद्धा चांगला बनेल. कारण तुमचे चांगले बनण्याचे व्हायब्रेशन कोणताही सीन असो, निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये बदलेल. एवढी शक्ती तुम्हा मुलांमध्ये आहे. फक्त यूज करा. शक्ती पुष्कळ आहेत. वेळेला यूज करून पहा, तर खूप चांगले अनुभव कराल. हा नवीन हॉल आणि नवीन वर्ष आहे. तर यामध्ये काय करणार? नवीन वर्षामध्ये काही नवीनता कराल ना? तर हे वर्ष अनुभवी मूर्त बनून इतरांना देखील अनुभव करविण्याचे वर्ष आहे. समजले? काय करायचे आहे? अनुभव करायचा आहे. वाणीद्वारे वर्णन तर करताच, परंतु प्रत्येक मुलाला प्रत्येक शक्तीचा
प्रत्येक गुणाचा अनुभव करायचा आहे. अनुभवी मूर्त आहात ना? अनुभवी मूर्त आहात की वाणी मूर्त आहात? अनुभवी आहात देखील. परंतु या वर्षामध्ये कोणीही मुलगा असे म्हणायला नको की मला या गोष्टींचा तर अनुभव आहे, परंतु या गोष्टीचा अनुभव खूप कमी आहे. असा कोणी मुलगा असायला नको, कारण ज्ञानाचा अर्थच आहे फक्त समजणे नाही, परंतु अनुभव करणे. आणि जोपर्यंत अनुभव होत नसेल तर इतरांना देखील अनुभवी बनवू शकणार नाही. जर वाणीपर्यंत आहे, अनुभवापर्यंत नसेल, तर ज्या आत्म्यांच्या सेवेच्या निमित्त बनता, तर ते देखील वाणीद्वारे खूप छान, खूप छान, कमाल आहे, इथपर्यंतच येतात. अनुभवी व्हा. ते तर कोटींमध्ये कोणी आणि कोणीमध्येही कोणी आहेत. आणि प्रत्यक्षतेचा आधार अनुभव आहे. अनुभव असणारे आत्मे कधीही वातावरणाच्या किंवा संघाच्या रंगामध्ये येऊ शकत नाहीत. फक्त वाणीचा प्रभाव असणारे कधी नाचतील आणि कधी विचारात पडतील. अनुभव अर्थात पक्के फाउंडेशन. अर्धा अनुभव असेल तर अर्धे फाउंडेशन पक्के आहे. त्याची निशाणी आहे. तो छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये डगमगेल, अचल राहणार नाही. कारण येणाऱ्या गोष्टी किंवा समस्या प्रबळ होतात. म्हणून अर्धवट फाउंडेशन असणारे लडखडतात, पडत नाही, परंतु लडखडतात. तर अगोदर या वर्षामध्ये आपल्या अनुभवी मूर्तच्या फाउंडेशनला पक्के करा. बरीच मुले आज खूप फास्ट चालतात आणि उद्या थोडासा चेहरा बदललेला असतो. कारण काय? अनुभवाचे फाउंडेशन पक्के नाहीये. अनुभवी आत्मे कितीही मोठ्या समस्येचे असे काही निराकरण करतील जसे काही झालेच नाही. आले आणि आपला पार्ट बजावला, परंतु साक्षी होऊन न्यारे आणि प्यारे बनून खेळ पाहावा तसे पाहतील. घटना नाही, खेळ, मनोरंजन. मनोरंजन आवडते ना? तर कोणतीही गोष्ट असो, जेव्हा फाउंडेशन थोडे जरी कच्चे असते, तेव्हा ती गोष्ट तुमच्यासाठी मोठी वाटते. भले फाउंडेशन 75% पक्के आहे, नाहीतर 90% पक्के आहे, तरी देखील डगमगण्याची शक्यता आहे. बाप दादांना मुलांची मेहनत अर्थात युद्ध करणे चांगले वाटत नाही. मेहनत कशासाठी? युद्ध कशासाठी? काय योगी ऐवजी योद्धे बनणार आहात? का योगी आत्मे आहात? युद्ध करणारे संस्कार चंद्रवंशी मध्ये घेऊन जातील आणि योगी तू आत्म्याचे संस्कार सूर्यवंशी मध्ये घेऊन जाणार. तर काय बनायचे आहे? सूर्यवंशी की चंद्रवंशी बनायचे आहे? सूर्यवंशी बनायचे आहे तर युद्ध समाप्त. या वर्षामध्ये युद्ध समाप्त झाले. यामध्ये हा म्हणत नाही आहात, बोलल्यावर म्हणता. बाप दादा तर न पाहता देखील मुलांचा रिझल्ट पाहतात. प्रत्येक वेळचा रिझल्ट डोळ्यासमोर नाही, परंतु हृदयामध्ये येतोच. इथे साकार वतनमध्ये जेव्हा तुम्ही थोडे थोडे किंवा खूप हलता, तेव्हा बाबांना तिथे वतनमध्ये अनुभव होतो की कोणी हलत आहे. म्हणून जशी शांतीवनची खुशी आहे, हॉलची खुशी आहे, तसे बापदादा आणि इतक्या मोठ्या संघटनमध्ये हे वचन द्या की या वर्षामध्ये हलचल पासून परे होऊन अचल अडोल बनायचेच आहे. बनणार नाही, बनायचेच आहे. असे आहे का? जे असे समजतात बनायचेच आहे. विचार करू पाहूया
असे नाही. त्यांनी हात वर करा. अच्छा, मुबारक आहे. आणि ज्यांनी कोणत्याही कारणाने हात वर केला नाही, असे होऊ शकत नाही की बनणार नाहीत, परंतु काही कारणाने हात वर केला नाही, त्यांनी हात वर करा. हात वर करायला लाज वाटत असेल तर विचार करा, जर हात वर करायला लाज वाटते तर करते वेळी सुद्धा लाज वाटली पाहिजे. असा विचार करा की ही लाजिरवाणी गोष्ट आहे, तेव्हा ती तुमच्याकडून होणार नाही. पक्के व्हाल, कारण बरीच मुले वारंवार विचारतात, भले निमित्त मुलांना असो किंवा रूहरिहांमध्ये बापदादांना असो, एकच प्रश्न विचारतात, बाबा विनाशाची डेट सांगा. सर्वांचा प्रश्न आहे ना? अच्छा, बापदादा म्हणतात, डेट सांगतो. चला 2000 साली पूर्ण होणार. तर काय करणार? ही काही डेट देत नाही. गैरसमज करून घेऊ नका. बापदादा विचारत आहे की समजा 2000 पर्यंत तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही काय करणार? गाफील राहणार का तीव्र पुरुषार्थ करणार? तीव्र पुरुषार्थी बनणार. आणि बापदादा म्हणतील की या वर्षामध्ये हलचल होणार, तर मग काय कराल? आणखी तीव्र पुरुषार्थ कराल का थोडे थोडे डेट कॉन्शियस होणार, मोजत राहणार की इतका वेळ संपला, 1 महिना पूर्ण झाला, 1 वर्ष पूर्ण झाले, बाकी इतके महिने आहेत, तर डेट कॉन्शियस बनाल का सोल कॉन्शियस बनाल? काय कराल? निष्काळजी बनणार नाही ना? असा तर विचार करणार नाही ना की अजून 4 वर्ष तर बाकी आहेत, काय झाले, शेवटच्या वर्षामध्ये करू, असे निष्काळजी तर बनणार नाही ना? की थोडे थोडे बनाल? तुम्ही निष्काळजी जरी बनला नाही तरी माया ऐकत आहे. ती अशा गोष्टी तुमच्या समोर घेऊन येईल जे मधून मधून निष्काळजीपणा, आळस येईल. मग काय कराल? म्हणून बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की डेट कॉन्शियस बनू नका, परंतु प्रत्येक क्षण हा अंतिम क्षण आहे. इतके प्रत्येक क्षणी एव्हर रेडी राहा. अच्छा, समजा बापदादा म्हणतात 2000च्या नंतर होईल. चला तुम्ही मानलेत, खरोखर नाही आहे, परंतु मानलेत, तर तुम्ही 2000 मध्ये संपूर्ण बनणार आणि दुसऱ्यांना कधी बनवणार? सतयुगामध्ये बनवणार काय? बनवणारे थोडे आहेत आणि बनणारे खूप आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा वेळ पाहिजे की नको? मागच्या सीझनमध्ये सुद्धा विचारले होते की कमीत कमी सतयुग आधीचे 9 लाख बनले आहेत. बनले नाहीत तर विनाश कसा होणार? कोणावर राज्य करणार? जुन्या आत्म्यांवर राज्य करणार काय? नवीन आत्मे तर तयार झालेले नाहीत आणि विनाश झाला तर काय कराल? म्हणून बापदादांनी हे काम आपल्या मुलांना, जे ज्योतिषी आहेत ना, त्यांच्यावरच सोपवले आहे. जे ज्योतिषी करू शकतात त्याला बाबा काय करणार? तरी सुद्धा बाबांची मुले आहेत, त्यांना कमवू द्या. त्यांना कमवण्याचे साधनच हे आहे. जर कोणाला खूप घाई असेल तर त्यांनी या मुलांना विचारा, बाबा सांगणार नाहीत. समजले? या वर्षी काय करायचे आहे? अनुभवी मूर्त. बरीच मुले रूहरिहांमध्ये अतिशय गोड गोड रूहरिहान करतात. म्हणतात, काय करू बाबा, इतके तर झाले, बाकी तुम्ही इतके करा. राज्य आम्ही करणार, परंतु संपूर्ण तुम्ही बनवा. असे होणार का? बाबा मदतगार जरूर आहेत आणि शेवटपर्यंत राहणार, ही गॅरंटी आहे. परंतु कोणाचे मदतगार? जे हिमतीचे पहिले पाऊल पुढे करतात, मग बाबा मदतीचे दुसरे पाऊल उचलण्यामध्ये संपूर्ण मदत करतात.
हिमतीचे पाऊल उचलणार नाही आणि फक्त म्हणणार, बाबा तुम्ही करा, बाबा तुम्ही करा, तर बाप दादा सुद्धा म्हणतील, पाहू आधी पाय तर उचल. एकही पाऊल उचलणार नसाल तर कसे होणार? म्हणून या वर्षामध्ये प्रत्येक वेळी हे चेक करा की हिमतीचे पाऊल मजबूत आहे. बाबांना सांगण्याआधी हे चेक करा. हिमतीचे पाऊल उचलले आणि मदत मिळाली नाही हे असंभव आहे. फक्त थोडेसे हिमतीचे पाऊल उचला. म्हणूनच जे गायन आहे त्यामध्ये पहिला शब्द काय येतो? हिमते बच्चे मददे बाप. याला उलटे करू नका. मदत बाबांची आणि मग हिम्मत मुलांची. बाबा तर हसतच राहतात. वाहा मेरे लाडले बच्चे वाहा. निश्चयाने थोडे जरी हिमतीचे पाऊल पुढे कराल तर बाबा पदमगुणा मदत देण्यासाठी प्रत्येक मुलासाठी प्रत्येक वेळी तयार आहेत. अच्छा, नवीन वर्षामध्ये आणखीन काय करणार? अजूनपर्यंत सेवेची एक गोष्ट राहिली आहे. कोणती? गीतेचा भगवान तर होऊन जाईल, परंतु बाप दादांनी मागील वर्षी प्रत्येक झोनला म्हटले होते की स्नेही, सहयोगी, संपर्कवाले तर भरपूर बनले आहेत आणि बनणार, परंतु आता वारस निघायला हवेत. वारस कमी काढतात कारण बाप दादा प्रत्येक सेवा केंद्राचा रोजचा रिझल्ट पाहतात, तर चारही बाजूंच्या रिझल्टमध्ये वारस कमी आहेत. स्नेही, सहयोगी चांगले आहेत, परंतु त्यांना पुढे न्या किंवा कोणत्याही नवीन असलेल्यांना, लास्टवाल्यांना फास्ट करून वारस क्वालिटी बाबांच्या समोर आणा. काही निघतात, परंतु हातावर मोजण्या इतके. जर इच्छा आहे की 2000 पर्यंत परिवर्तन व्हावे, वाटते तर सर्वांना असेच आहे, तर वारस किती बनवले आहेत? सतयुगाची प्रजासुद्धा रॉयल पाहिजे, ती कमी आहे. प्रजा बनली आहे. या ज्या आता अनेक प्रकारच्या कॉन्फरन्स केल्या आहेत किंवा बाहेरच्या स्टेजवर जे काही प्रोग्रॅम्स मिळाले आहेत, या वर्षामध्ये प्रभाव आणि प्रजा हा रिझल्ट चांगला आहे. परंतु बापदादा काय इच्छितात? आता वारस क्वालिटी तयार करा. इथे वारस तयार कराल तेव्हा ॲडव्हान्स पार्टीसुद्धा प्रत्यक्ष होईल आणि बाबांच्या नावाचा प्रत्यक्षतेचा ढोल चारही दिशांना वाजेल. आतापर्यंतच्या रिझल्टमध्ये म्हणतात की हे सुद्धा चांगले काम करत आहेत किंवा काही म्हणतात की हेच करू शकतात, परंतु परम आत्म्याकडे अटेन्शन जायला हवे. हे कार्य परम आत्म्याचे चालू आहे, ते अजून गुप्त आहे. मुले आपल्या शक्तीने, स्नेहाने बाबांना प्रत्यक्ष करण्याचा चांगला पुरुषार्थ करत आहेत, परंतु आता जोपर्यंत स्नेही आहेत, सहयोगी आहेत, तोपर्यंत बाबांची प्रत्यक्षता मैदानावर आलेली नाही आहे. छान आहे, इथपर्यंत झाले आहे, परंतु सर्वांच्या मुखातून हे निघायला हवे की बस आता वेळ आली आहे, बाबा आले आहेत, तेव्हा विनाश देखील येणार. तर बाबा म्हणतात की बाबांना हे विचारू नकात की विनाश केव्हा होणार. बाबा तुम्हाला विचारत आहे की तुम्ही तयार केव्हा होणार. पडदा उघडू तयार आहात की पडदा उघडणार आणि तयार होत राहणार. कमीत कमी 16,108 पक्की रत्ने तर प्रत्यक्ष करा. माळा तर बनवा. बाबा देखील पाहतील तयार आहेत का. इतकी मार्जिन अर्थात इतका वेळ आहे.
जास्त नाही म्हणत, 9 लाख म्हणत नाहीत. 16,108ची माळा बनवा, तर यावर्षी बनवा. पाहणार की 16,108ची निर्विघ्न अचल माळा तयार आहे का अजून थोडे थोडे लडखडतात, थोडा थोडा खेळ दाखवतात. पांडव काय समजता? बोला, तयार आहात? सर्व दादी तर म्हणतात हो. सर्व शक्तींची हो आहे. 16,108 तयार आहेत. अच्छा, 18 तारखेला माळा बनवून द्या. हात वर करायला सांगितले तर अर्धी सभा म्हणेल 16,000 मध्ये आहोत. जे समजतात की आम्ही 16,000 मध्ये आहोत त्यांनी दादींना चिठ्ठी लिहून द्या की मी 16,000 मध्ये आहे का 108 मध्ये आहे. मग दादी पास करतील असे समजू नका की चिठ्ठी दिली आहे. अगोदर या दादी पास करतील, नंतर मग बापदादा पास करतील, नंतर फायनल रिझल्ट सांगणार. अच्छा, चोहो बाजूंच्या सर्व उमंग उत्साहाने पुढे जाणाऱ्या सदैव इकॉनॉमीचे अवतार बनून समय, संकल्प, वाणी आणि कर्मांना बचतीच्या खात्यामध्ये जमा करणाऱ्या साकार किंवा आकार रूपामध्ये नवीन वर्ष साजरे करणाऱ्या सिकिलध्या मुलांना बाप दादा पाहत आहेत की चोहो बाजूंची मुले साकारमध्ये नाहीत तर आकार रूपामध्ये मधुबनमध्येच आहेत आणि आकार रूपामध्ये साजरे करत आहेत. तर सर्वांना बाप दादा नवीन वर्षाच्या शांतीवनच्या स्थापनेच्या शुभेच्छा आणि प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. सर्व संतुष्ट मणींना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे आपल्या आदी अनादी स्वरूपाच्या स्मृतीद्वारे सर्व बंधनांना समाप्त करणारे बंधनमुक्त स्वतंत्र भव. आपल्या आदी अनादी स्वरूपाच्या स्मृतीद्वारे सर्व बंधनांना समाप्त करणारे बंधनमुक्त स्वतंत्र भव. स्पष्टीकरण आहे, आत्म्याचे आदी अनादी स्वरूप स्वतंत्र आहे, मालक आहे. ही तर नंतर परतंत्र बनली आहे. म्हणून आपल्या आदी आणि अनादी स्वरूपाला स्मृतीमध्ये ठेवून बंधनमुक्त बना. मनाचे देखील बंधन नसावे. मनाचे जरी बंधन असेल तर ते बंधन इतर बंधनांना घेऊन येणार. बंधनमुक्त अर्थात राजा, स्वराज्य अधिकारी असे बंधनमुक्त स्वतंत्र आत्मेच पास विथ ऑनर बनणार, अर्थात फर्स्ट डिव्हिजनमध्ये येणार. स्लोगन आहे, मास्टर दुःख हरता बनून दुःखाला देखील आत्मिक सुखामध्ये परिवर्तन करणे हीच खरी सेवा आहे. मास्टर दुःख हरता बनून दुःखाला देखील आत्मिक सुखामध्ये परिवर्तन करणे हीच खरी सेवा आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.